यस एक येस सलामीवीरांची जोडी क्रीडांगणाच्या दाखल होते. स्ट्रायकिंग एड वरती आपण सूरजला पाहतो. नॉन स्ट्राईक एड वरती अमितला असेल. गोलंदाजी मार्कवरती संजयला दाखल केलं जातोय. संजय बोरकर ज्याच्या माध्यमातून इथे गोलंदाजी केली जाईल. वैयक्तिक ओढतील पहिला आणि संघ देखील परिषटक हाताळलं जात आहे. संजयच्या माध्यमातून पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला सूरजला पाहणार आहोत. तर नॉन स्ट्राईक एड वरती अमित पाहायला मिळेल. पहिला चेंडू आहे गोलंदाजी मार्कवरून संजय तयार. पहिला चेंडू लेक्सच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय. चेलबादची संधी आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. रणजी याच्या माध्यमातून चांगलं इथे क्षेत्ररक्षण आता केले जाते. 2 धावा आता ह्या चेंडूवरती वसूल केले जातील आणि याच 2 धावांच्या मदतीने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जाते. धावांचे इथे श्री गणेश केला जाईल. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून संजय तयार. पुढील चेंडू आहे ते मात्र दुसरा चेंडू आहे. पुन्हा एकदा लेक्सच्या दिशेने चेंडूला कटवला जरूर जातोय. एक धावी तर धावून कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न सुद्धा करत नाही. प्रतीकच्या माध्यमातून इथे क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती इथे समाधान मानणं गरजेचं असणार आहे. संघाची धावसंख्या 3 वरती जंप करताना पाहायला मिळाली आहे. यस आम्ही स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळालाय. यस एकच धावी तर धावून यस संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 3 धावा 4 धावा इथे आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका लेक्सच्या दिशेने खेळला जरूर जातोय. एक धावी तर धावून कंप्लीट केली गेली आणि यस इथे मात्र मोठा फटका खेळला गेलाय. इथे मात्र झेलबादची संधी आणि इथे झेल घेतली जाते. उमेश बोरकर यांच्याकडून ही झेल घेतली जाते. नक्कीच वयाचा जर का विचार केला तर खूप सारा अनुभव आहे. केले गेल्या संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 5 धावा पाहायला जरूर मिळतात. यस अमित त्याची जगह घेण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणवला दाखल केला जातोय. चांगली झेल आपल्याला उमेश बोरकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खूप सारा अनुभव या क्रिकेटचा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळतो. आपल्या संघाचं नेतृत्व केलं नक्कीच जात आहे. प्रणवच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगली खेळी केली जाते. परंतु आता ओव्हरऑल क्रिकेटमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार हे देखील बघणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणवला दाखल आता केला जातोय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चांगले यशरक्षण आपल्याला प्रीतम कीरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. प्रीतम कीर जर कायचा विचार केला तर शांत आणि संयमी खेळाडू म्हणजे ज्याची ओळख या संपूर्ण सोमेश्वर गावामध्ये आहे असा प्रीतम कीर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचे ते खेळ संपतं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मधले केवळ आणि केवळ 5 धावा. नवीन गोलंदाज प्रीतमला दाखल केला जातोय.
इथे मात्र मोठा फटका नक्कीच खेळला जातोय. पहिल्या चेंडूवरती इथे समाचार घेतला जातोय प्रीतमचा. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती प्रीतम याचं स्वागत केलं जाईल. संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. प्रीतम याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय. इथे मात्र आपल्या संघासाठी कमबॅक करणं गरजेचं आहे. संजयच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं गेलं. केवळ 5 धावा खर्च केल्या गेल्या. प्रीतमच्या माध्यमातून तशाच प्रकारे ते गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग प्रीतम तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळला सुरू जातोय. कौशलच्या माध्यमातून चांगलं इथे क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन जम्प करते. इथे मात्र गुड्डूच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चेंज केले जाते. स्वतः यष्टिरक्षणासाठी गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय आणि संजयला इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले गेले. नक्कीच इथे मात्र लेग ब्रेक स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम पाहायला मिळाले. त्याच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 7 धावा इथे खर्च केले गेले आहेत. उर्वरित अजूनही दुसऱ्या षटकाचे 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून प्रीतम तयार. पुढील चेंडू इथे मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय आणि निर्धाव चेंडूची ते सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी आता प्रीतमच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळेल. शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं प्रीतम कीर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका प्रीतम याच्यावरती खेचला जरूर जातोय. चेंडूला पाठवलं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम फलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळेल सूरजच्या माध्यमातून. यस संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. संजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली होती. इथे मात्र स्लोवर टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गुड्डूच्या माध्यमातून चांगली यष्टिरक्षण झालंय आणि दुसऱ्या षटकाचा इथे खेळ संपतो आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस गोलंदाजी मार्कवरती गुड्डूला दाखल केला जातोय. पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने चेंडू कटवला गेला. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क गुड्डूला आपण पाहतोय. स्मितेश उर्फ गुड्डू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्याला पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. चेंडूवरती फिंगर रोल केली जाते. दोन्ही कट करण्यात माहीर असलेला गोलंदाज आपल्याला गुड्डू पाहतोय. लेग ब्रेक आणि ऑब्रेक ज्याच्या माध्यमातून केली जातात असा गोलंदाज स्मितेश बोरकर उर्फ गुड्डू आपल्याला पाहतोय. संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकातील अजून 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. इथे मात्र मोठा फटका लेगच्या दिशेने खेळला सुरू जातोय. झेलबादची संधी आहे. कौशल झेलखाली येण्याचा प्रयत्न करेल परंतु थोडंसं इथे लांब राहिलाय. म्हणजेच काय तर चेंडूला पाठवलं जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं झालं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर दवडला गेला. संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन जम्प करताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी आपल्याला प्रणवच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. प्रणव याचा जर का विचार केला तर वैयक्तिक 4 चेंडूंवरती 7 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले आणि सूरजच्या माध्यमातून आतापर्यंत फलंदाजी 9 चेंडूंवरती 18 धावा आपल्याला पाहतोय. गुड्डूवरती ते आक्रमण चढवले गेले. गुड्डूच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती 8 धावा आतापर्यंत ते खर्च केले गेलेत. यस पुन्हा एकदा गुड्डू तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. संजय जेल खाली येण्याचा प्रयत्न करेल. इथे मात्र जेल घेईल का? इथे मात्र थोडासा लांब राहिला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी
गुड्डू नाराज आहे. बरोबर आहे, कारण इथे 4 धावा इथे वसूल केल्या गेल्या. इथे झेल झाली असती तर निर्धाव चेंडू आला असता. एकही धाव या चेंडूवरती खर्च झाली नसती आणि आता इथे 4 धावा इथे खर्च केल्या गेल्या. चेंडूवरची इथे नजर हटली आणि इथे दुर्घटना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा इथे महारवणात करबुड या संघाला झालाय. संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. थोडासा नाराज आहे नक्कीच गुड्डू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून पुढील चेंडू आहे. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळला जातोय. आता मात्र झेलबादची संधी आहे. कौशल झेल खाली येण्याचा प्रयत्न करेल. इथे मात्र चेंडू शरीरावरती जाऊन आदळलाय. इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटली आहे. 2 धावा इथे धावून कंप्लीट केलेत. या आधीचा चेंडू झेल निसटली गेली. 4 धावा इथे वसूल केल्या गेल्या. त्यानंतरचा पुढील चेंडू पुन्हा एकदा झेल निसटली गेली. आता मात्र 2 धावा वसूल केल्या गेल्या. म्हणजेच काय ते त्या 2 चेंडूवरती 6 धावा ह्या अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आहे. येस, पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळला जातोय. इथे मात्र आता झेल घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा झेल निसटली आहे. संजय कडून इथे दुसरी चूक झाली आहे. दुसरा झेल इथे निसटला जातोय आणि 4 धावा इथे वसूल केल्या जातात. म्हणजेच काय तर टोटली 8 धावा इथे अतिरिक्त संजयच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकली 37 अंकावरती. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ संपला आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 37 ही पाहायला मिळाली आहे. स्मितेश बोरकर याच्या गोलंदाजावरती 18 धावा इथे खर्च केल्या गेल्या. यस, रितेश पाटील याला गोलंदाजी मार्क वरती आणला गेलाय. वैयक्तिक कोटीतील पहिला आणि संघाकडून शेवटचे निर्णय 6 चेंडू घेऊन रितेशला दाखल केला जातोय. एक धाव इथे धावून इथे कंप्लीट केली गेली. उमेश यांच्या माध्यमातून इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकले 39 धावसंख्येवरती. उर्वरित अजूनही निर्णायक 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग रितेश तयार. पुढील चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र स्वेअर मारा केला जातोय. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. वाईड चेंडूचा प्रीतमच्या माध्यमातून चांगले यशरक्षण झालं. बॉल कलेक्ट केला गेला आणि त्यानंतर आलेली ही अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून रितेश तयार. यस, इथे मात्र ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. गतीत परिवर्तन केलं गेलं. ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट मध्ये इथे ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर चेंडू रितेशच्या माध्यमातून इथे फेकला गेलाय आणि त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क रितेश तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्वेअर मारा इथे केला जातोय. पंचाचे हात समांतर रेषेमध्ये, म्हणजेच काहीतरी ते वाईड चेंडू इथे फेकला जातोय. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक इकडे 23 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडहित करताना आपल्याला पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही निर्णायक शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असणार आहे. यस, रितेश तयार. इथे मात्र मोठा फटका रितेशच्या गोलंदाजीवर खेळता नक्कीच जातोय आणि इथे झेल नक्कीच घेतला जाईल. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे दुसरा लागला जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. रितेशच्या माध्यमातून ते आपल्या संघासाठी ते कमबॅक केले जाते. संघाची धावसंख्या रोखली जाते. 41 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागतोय. सूरजच्या माध्यमातून चांगली गोल आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. 12 चेंडूवरती 20 धावांची त्याची फलंदाजी आली.
येस, न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आत प्रणयला दाखल केलं जातोय. गोलंदाजी मार्कमध्ये रितेश पाटील आपण पाहतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान या गोलंदाजी आपण पाहिली आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत रचली आहे. पुढील चेंडू आपण पाहतोय. येस, इथे मात्र पुन्हा एकदा स्वेअर मारा. ह्या अतिरिक्त धावा मित्र तुला रोकाव्या लागतील. आपला संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचली आहे. रितेशला इथे अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं असणार आहे. येस, गोलंदाजी मार्कून पुन्हा एकदा रितेश तयार. यस, इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. झेलबादची संधी आहे. गुड्डू चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल इथे घेतली नक्कीच गुड्डूच्या माध्यमातून केली जाईल. यस, प्रणयला पुन्हा एकदा माघारी पाठवलं जात आहे. संघाची धावसंख्या 42 वरतीच रोखली गेली आहे. धक्का क्रमांक इकडे 30 लागलाय. गुड्डूच्या माध्यमातून इथे चांगली नजर आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा झाला. झेल इथे कंप्लीट केला गेला आणि धक्का क्रमांक महारवणात करबुड या संघाला 30 लागलाय. शेवटच्या जुनी 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यस, न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये आता विनयला दाखल केला जाईल. चांगली लढत आपल्याला या सामन्यामधून नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण मनोरंजन चिंचकर या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातो तो स्ट्रायकिंग एंडवरती विनयला आता दाखल केला जाईल. शेवटचे 2 निर्णायक 2 चेंडूचा खेळ आहे. या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त इथे धावा खर्च करण्याचा विनयचा प्रयत्न असणार आहे. गोलंदाजी मार्कवरनं रितेश तयार. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले आणि त्याच्या माध्यमातून 2 गडी करत 5 धावा इथे खर्च केले गेले आहेत. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. धावबादची संधी आहे आणि इथे मात्र धावबाद नक्कीच आपल्याला विनय होताना पाहायला मिळेल. म्हणजेच काहीतरी निर्धाव चेंडू तर नक्कीच आलाय, परंतु इथे एक विकेट देखील घेतली जाईल. धक्का क्रमांक इकडे 4 लागलाय. संघाची धावसंख्या 42 आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी रितेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. गुड्डूचं थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 18 धावा त्याच्या गोलंदाजीवरती खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर आलेले हे 5 चेंडू आपल्याला रितेश पाहायला मिळाले. 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत गारद केले गेलेत. यस, न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अथर्वला आता दाखल केला जातोय. शेवटच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यस, संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचली आहे. यस, अंतिम चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. चांगली यशरक्षण प्रीतमच्या माध्यमातून झालं आणि पहिले इथे सत्र संपतंय. 42 धावांपर्यंत इथे मजल मारली गेली आणि 43 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवले जात आहे. मनोरंजन चिंचकर या संघासमोर चांगली गोलंदाजी आपल्याला रितेशची पाहायला मिळाली. येणारे 6 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले आणि 2 गडी त्याच्या माध्यमातून गारद केले गेले. तर 5 धावा फक्त आपल्या गोलंदाजीवरती खर्च केले गेले. तर त्याच्याच मदतीने संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचली आणि 43 धावांचे ते उद्दिष्ट ठेवले जाते मनोरंजन चिंचकर या संघासमोर. नगरच्या विरोधामध्ये विमराज फणसवळे संघ, दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचंय. यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल सुनील शेठ रसाळ यांच्या हस्ते केला जाईल. ऑल कोकण नगर आणि भीमराज फणसवळे संघ, दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. सुनील शेठ रसाळ यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत.
त्यानंतर होणारा सामना आहे ऑल फणसवळीच्या विरोधामध्ये ऑल कोकणनगर. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक कक्षामध्ये जायचं. आपण सुनील शेटसळ यांच्या हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. हॅलो, येस, सलामीवीरांची जोडी क्रीडांगणात दाखल होते. स्ट्रायकिंग एड वरती रजित भातडे तर नॉन स्ट्राईक एड वरती आपल्याला राज बोरकर पाहायला भेटतोय. गोलंदाजीचा पार अमित याच्यावरती सोपवलं जातोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. यस, इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला अलेक्साच्या दिशेने कटवला गेलाय. 43 धावांचा पाठलाग करता मनोरंजन चिंचकर या संघ क्रीडांगणाच्या ते दाखल झालाय. थोडंसं इथे रषड चुकलं आणि त्याचाच फायदा मनोरंजन चिंचकर या संघाला झाला. एक अतिरिक्त धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. म्हणजेच काय तर टोटल या चेंडूवरती 2 धावा. याच 2 धावांनी रणजितच्या माध्यमातून इथे चांगली आपल्याला सुरुवात पाहायला मिळाली. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जाते. धावांचे इथे श्री गणेश केल्या जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अमित तयार. यस, नक्कीच याचा आज वाढदिवस आहे. मंडळाच्या वतीने तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावा. आणि त्याचनंतर पुढील चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळला जरूर जातोय. बॅटची हलकीशी कडा घेते. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा केलं जाईल. याच 2 धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 43 धावांचे इथे उद्दिष्ट आहे. येणारे 22 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज असेल. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी पार करणं अमित तयार.
तिसरा चेंडू इथे मात्र अफलातून फटका आपल्याला लक्ष्याच्या दिशेने पाहायला जरूर मिळाला. तितक्याच ताकदीचं क्षेत्रक्षण देखील आहे. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेवरती इथे समाधान मानावं जरूर लागणार आहे. संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. अमित कडून इथे चांगली गोलंदाजी केली जाते. मोठा फटका खेळायला दिला जात नाहीये आणि त्याचाच फायदा इथे महारावरणात करबुडी असं गला होत आहे. 43 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा असेल. येणारे आता 21 चेंडू आहेत आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून चिंचकरी गावचा त्याला ओळखला जातो असं राज बोरकर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. बॅट टकून राजकडून आव्हान केलं जात आहे. इथे मात्र पहिलाच चेंडू आपण राजला फेस करताना पाहत होतो आणि त्याच प्रकारे इथे पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आला आहे. वाईट चेंडूचा एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिली जाते. म्हणजेच काय तर धावफलकावरती धावा आतापर्यंत 6 लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी पार करतो अमित तयार. यस इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. येतोय इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिले षटक प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या तरी बाकी असेल. या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका येणं इथे गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती राज आपण पाहतोय. राजला इथे राज या सामन्यामध्ये करावं जरूर लागणार आहे. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला गेला आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव इथे आपल्याला संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या तरी बाकी आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 19 चेंडू आणि अजूनही 36 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मनोरंजन चिंचकरी या संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा स्वेअर मार आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक इकडे 23 वापरला गेलाय. पंचांच्या हात आम्हाला समांतर दिशेमध्ये पाहायला मिळाल्यात. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 8 आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस पुन्हा एकदा राज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. यस गोलंदाजी मार्गवरती आता सूरजला आणलं जातोय. वैयक्तिक कुठेतरी पहिलं सिंहकडून दुसरं षटक फेकण्यासाठी सूरज आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मनोरंजन चिंचकरी संघाला स्ट्रायकिंग एंड वरती सोमेश्वर गावचा वंडर बॉय म्हणून त्याला ओळखला जातो. रणजित आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच नावाची इथे प्रचिती दिली जाते. म्हणजेच काय लगावला जातोय ते षटकार. आली लहर आणि केला कहरवाला फटका आपल्याला रणजित भातडेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अफलातून फटका. ऍक्शन रिप्ले सुद्धा आपण पाहणार आहोत. संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. थोडासा ऑफसाईडच्या दिशेने गेला. फुलटॉस चेंडू होता. लेगसाईडच्या दिशेने चेंडूला खेचून काढला आणि त्यानंतर आलेला आपल्याला हा षटकार पाहायला मिळालाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा फटका रणजितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न होता. चेंडू अराउंड कार्पेट खेळला गेलाय. एक धाव इथे धावून इथे कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र मैदानामध्ये समीकरण बदललंय. येणारे 16 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मनोरंजन चिंचकरी या संघाला. स्ट्रायकिंग एंड वरती राजला आणलं जातंय. राजच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत फेस केले गेलेत आणि राजच्या माध्यमातून एकच धाव आतापर्यंत इथे जमवली गेली आहे. राजची इथे बॅट बोलणं गरजेचं असणार आहे. इथे एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कटवलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी.
याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या अंकावरती जंप करते. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून सूरज तयार. पुढील चेंडू आपण पाहतोय, चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने चेंडूला कटवलं जरूर जातोय. 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. इथे मात्र धावबाची संधी आहे, धावबाची संधी आहे. इथे मात्र डायरेक्ट येत आहे. रणजितला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. जो चांगली फलंदाजी करत होता तोच आपल्याला धावबाद होताना पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर एक धाव इथे कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रणजित भातडे बॅक टू द पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा झटका मनोरंजन चिचकर या संघाला लागलाय. षटक प्रगतीपथावर आहे. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये आता स्मितेश बोरकर उर्फ गुड्डूला दाखल केलं जातं. या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्या नावाचा बोलबाला राहिलाय तोच खेळाडू स्मितेश बोरकर आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग गेटवरती राज असेल. यस, इथे मात्र पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा चांगलं यशरक्षण झालंय. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. संघाची धावसंख्या आपल्याला 18 पाहायला मिळाली. येणारे 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. राजच्या माध्यमातून एक इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. राजला आपल्या नावासारखे ते फलंदाजी करणं गरजेचं आहे. राजला या सामन्यावरती राज करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी बारकवरती आपल्याला सूरज तयार होताना पाहायला मिळेल. यस, इथे मात्र बाउन्सर चेंडू फेकला गेला. आखूड टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. पहिल्या बाउन्सरची इथे पंचाच्या माध्यमातून वॉर्निंग दिली गेली आहे. म्हणजेच काय तर दुसरा चेंडू तुम्ही बाउन्सर फेकू शकत नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता झाली आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. येणारा अजूनही एक चेंडू आपण पाहतोय. येणारे 13 चेंडू आणि 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी मनोरंजन चिंचकर या संघाला. राजकडून इथे मोठा फटका एक येणं गरजेचं नक्कीच असणार आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत रोखली गेली 18 या धावसंख्येवरती. यस, इथे मात्र स्वेअर मार आहे आणि त्याचाच फायदा ते मनोरंजन चिंचकर या संघाला झाला. एक धाव तरी ते धावून कंप्लीट केली गेली. वाईट +1 टोटल चेंडूवरती 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या आहेत. म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. या अतिरिक्त धावा इथे तुम्हाला नक्कीच महागात पडू शकतात. या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. 13 चेंडूंवरती अजूनही 23 धावांची गरज आहे. यस, स्ट्राईक गेट वरती आपल्याला गुड्डूला आपण पाहतोय. बॅट टुकून आवाहन केले जाते. इथे मात्र समोरच्या दिशेने एक खेळ फटका खेळला जातोय. इथे मात्र झेलबादची संधी होती, संधी निसटली आहे आणि त्याचाच फायदा इथे गुड्डूला झालाय. म्हणजेच काय ते 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेलेत आणि या संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. 22 अंकावरती 2 षटकांचे ते खेळ संपतं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. म्हणजेच काय तर येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. माध्यमातून त्यामुळे हे रूल फॉलो करणं तुम्हाला गरजेचंच असणार आहे. असा कोणताही खेळाडू आढळल्यास त्या खेळाडूवर आणि त्या संघावरती कारवाई केली जाईल याची नोंद घ्यायची.
या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केले त्यांची मी पुन्हा एकदा नावं घेऊ इच्छितो. ओमकार शेठ मोरे, सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे आदित्य साळवी, सुनील शेठ रसाळ, प्रशांत शेठ रसाळ, सुरज शेठ जुवाटकर सर, तसेच विशाल शेठ सावंत, महेश शेठ रावणांग, संकेत देवळेकर साहेब, ओमसाई डेकोरेटर्स, सूरज सप्लायर्स आणि विलास देशमुख साहेब, तसेच ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली ते आमचे पवनदादा रसाळ यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. अभिषेकाच्या वरती विश्वास दाखवला जातो. वैयक्तिक कोटीतील पहिलं संपूर्ण तिसरं आणि हे निर्णायक आपण षटक नक्कीच पडणार आहोत. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूवरती अजूनही 21 धावांची गरज आहे. पहिला चेंडू इथे मात्र स्वेअर मारा केला जातोय. थोडंसं इथे कॉलिंग चुकलं इथे मात्र गुड्डूकडून थोडीशी चूक झाली. स्वतःच इथे कॉल दिला होता आणि धावबाद होता राज पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक इकडे दुसरं लागलाय. गुड्डूकडून थोडीशी चूक झाली. स्वतःच कॉल दिला होता धाव घेण्यासाठी, परंतु अर्ध्या वाटेमध्ये आल्यानंतर राजला माघारी पाठवलं आणि यशरक्षकडून कोणतीही चूक झाली नाही. डायरेक्ट हिट इथे लगावली गेली आणि त्याचाच फायदा इथे महारवणात करबुडी या संघाला झालाय. एक धाव तर नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल, परंतु इथे विकेट देखील घेतली गेली आहे. उदय सामंत नवी बॅटर क्रीडांगणाच्या माते कौशल्य दाखल केला जातोय. कौशल्य दाखल इथे केलं. यस संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. यस गोलंदाजी मार्ग होऊन अभि तयार. यस पहिला चेंडू आपला पंच डॉट बॉल आहे ना. यस डॉट बॉलची इथे सांगता झाली आहे, म्हणजेच काय तर निर्धाव चेंडू आलाय. संघाची धावसंख्या रोखली जाते 23 या धावसंख्येवरती. या स्ट्रायकिंग गेट वरती कौशल्य आणलं जात आहे. मनोरंजन चिंचखेरी संघाचा विचार केला तर अजूनही भलं मोठं फलंदाजाचं लाईनअप आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती कौशल्य आणला गेला. इथे मात्र कौशलच्या माध्यमातून खेळला गेलेला हा फटका चेंडूला पाठवला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी कौशल बोरकरच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळाले. भावाभावांची जोडी आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती कौशल तर नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला स्मितेशला पाहायला मिळालंय. कौशलकडून इथे आल्याला इथे समाचार घेतला गेलाय आणि त्याचाच इथे फायदा मनोरंजन चिंचखेरी या संघाला झालाय. संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही येणारे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूवरती 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मनोरंजन चिंचखेरी या संघाला हळूहळू या सामन्यामध्ये मनोरंजन चिंचखेरी या संघ या सामन्यावरती पकड जमावताना आपल्याला दिसतोय. कौशलच्या माध्यमातून आलेला हा फटका आणि थोडंसं इथे प्रेशर होतं जे संघावरती ते प्रेशर इथे रिलीज केले जाते. यस गोलंदाज अभि याच्यावरती दबाव आणला जातो आणि त्याच दबावाचा प्रभाव नक्कीच आपल्याला कौशलच्या माध्यमातून इथे घेतला जाईल. उर्वरित अजूनही 4 चेंडू आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरा चेंडू. यस इथे मात्र आखूड टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. गतीत परिवर्तन केलं गेलं. थोडंसं इथे स्पीडमध्ये चेंडू फेकला गेला. आखूड टप्प्यावरती गोलंदाजी इथे केली गेली आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर अभिच्या माध्यमातून दिले जात आहे. चौथा चेंडू आपण पाहतोय. यस इथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा स्वेअर बारा केला जातो. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. संघाची धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचली. येणारे 9 चेंडू अजूनही 13 धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. यस इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येते. चांगली गोलंदाजी अभिच्या माध्यमातून केली जाते. आपल्या संघासाठी कमबॅक केले जाते. एखादा इथे मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे कारण इथे 8 चेंडूवरती 13 धावांची गरज आहे.
एक इथे मोठा फटका षटकार किंवा चौकार मनोरंजन चिंचकरी संघावरचा दबाव कमी करू शकता. एक षटकार नक्कीच आलाय कौशलच्या बॅटमधून. त्यानंतर खेळलेले आपण 2 डॉट बॉल सुद्धा पाहिले आहेत. यस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक इथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आहे. इथे मात्र डायरेक्ट थ्रो आपण पाहिलाय आणि त्यानंतर धावबाद होताना कौशलला पाहतोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे धावबाद होताना कौशल बोरकर आपण पाहतोय. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे 30 लागलाय आणि संघाची धावसंख्या 31 वरती अजूनही रोखली गेली आहे. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं आहे. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच प्रतीक याच्यावरती आता विश्वास दाखवला जातोय. प्रतीकला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाठवलं जाईल कौशल याची जागा घेण्यासाठी. प्रतीकला या चेंडूवरती एक षटकार किंवा चौकार लगावणं गरजेचं आहे. 7 चेंडूवरती अजूनही 12 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कवरनं अभिला आपण पाहतो. अभिच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले गेले आणि 9 धावा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे खर्च केले गेले आहेत. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी पार करून अभि तयार होताना पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या हाताकडून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात करेल. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रतीक बोरकरला दाखल केला जातोय. बॅट टेकून आवाहन केलं जातंय. इथे मात्र अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेलबाची संधी आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा केलं जातंय. चांगले क्षेत्ररक्षण झेल घेण्याची संधी होती परंतु इथे संधी हुकली. त्यानंतर केलेलं चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी दिलेलं 2 धावांचं योगदान आपण पाहिलंय. म्हणजेच काय ते येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मनोरंजन चिंचकरी या संघाला अतितटीचा हा सामना आपण पाहतोय. चांगली लढत या दोन्ही संघांमध्ये महारवनाथ करबुडे आणि मनोरंजन चिंचकरी या संघामध्ये आपण पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे अजूनही आणि सामना हा कंपल्सरी चेस असेल हा या स्पर्धेचा नियम आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल कारण हे शेवटचे 6 चेंडू हे निर्णायक असतील. या 10 धावा तुम्हाला डिफेंड करणं गरजेचं आहे. महारवनाथ करबुडे संघ जर का हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल इथे गुड्डूला नॉनस्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे कारण गुड्डूमध्ये ती क्षमता आहे की एक हाती सामना फिरवण्याची ताकद गुड्डूच्या मनगटामध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडवरती स्मितेश नॉनस्ट्राईक एंडवरती प्रतीक आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. येस राजू याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघकडून शेवटचे निर्णायक 6 चेंडू घेऊन राजूला दाखल केला जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती गुड्डू तो नॉनस्ट्राईक एंडवरती आपण प्रतीकला पाहतोय. गोलंदाजी मार्क राजू तयार. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे मात्र पहिला चेंडू स्वेअर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावेने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. म्हणजेच काय ते येणारे 6 चेंडूवरती आता 9 धावांची गरज आहे. हे अतिरिक्त धावा ते रोखणं गरजेचं असणार आहे. समोरच्या संघाला याचा नक्कीच फायदा होतो. ही अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली नक्कीच जाणार आहे. संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती स्मितेश बोरकर आपण पाहतोय. या पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेला खेळाडू आहे. त्यानंतर इथे मोठा प्रहार नक्कीच केला जातोय. इथे मात्र एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि इथे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला जरूर मिळालं आणि एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जरूर जात आहे आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच काय ते येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मनोरंजन चिंचकरी या संघाला आणि त्या 7 धावा जर का डिपेंड केला तर महारवनाथ करबुडे या संघ इथे विजय संपादन करू शकतोय. यस 5 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र मोठा फटका गुड्डीच्या माध्यमातून खेळला जरूर जातोय आणि चेंडूला पाठवलं गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. म्हणजेच काय फक्त आणि फक्त आता एका धावेची गरज आहे. मनोरंजन चिंचकरी या संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड जमवताना पाहायला मिळालाय. स्कोर बरोबरीमध्ये आलाय. संघाची धावसंख्या 42 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. येणारी 4 चेंडू आणि केवळ एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मनोरंजन चिंचकरी या संघाला. कौशल बोरकरच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये जो षटकार आला त्या षटकारामुळे इथे मनोरंजन चिंचकरी या संघ पुन्हा सामन्यामध्ये आला आणि त्यानंतर केलेला हे प्रहार आपल्याला स्मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 4 चेंडू आणि केवळ एका धावेची गरज आहे.
इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. या टप्प्यावरती गोलंदाजी केली, चेंडूवरती फिंगर रोल केली गेली, गतीत परिवर्तन केले गेलं. त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. 3 चेंडू आणि केवळ एका धावेची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये आलाय. जर का ही एक धाव डिफेंड केली तर महारवळनाथ करपुडे हा संघ इथे विजय संपादन करू शकतोय. क्षेत्ररक्षक इथे एक धाव रोखण्यासाठी इथे तैनात केले गेलेत. इथे मात्र मोठा फटका खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. आता मात्र प्रेशर इथे स्मितेशवरती आणला जातोय. प्रेशर रिलीज नक्कीच या षटकारामुळे केला होता. त्यानंतर आलेले हे 2 डॉट बॉल महारवळनाथ करपुडे संघाचे इथे आपल्याला पाहायला जरूर मिळाले. चांगली गोलंदाजी राजूच्या माध्यमातून केली जाते. आपल्या संघासाठी इथे कमबॅक केले जाते. 2 चेंडूवरती एका धावेची गरज आहे. इथे गोलंदाज इथे आत्मविश्वास नक्कीच आपल्याला आसमानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. कारण इथे 2 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत. 2 चेंडूवरती एका धावेची गरज आहे. एक धाव इथे रोखण्यासाठी ते क्षेत्ररक्षक इथे तैनात केले गेलेत. 1 चेंडू 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. इथे मात्र मोठा फटका खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून इथे कंप्लीट केली जाईल. चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावेसाठी आणि या 4 धावेने मनोरंजन चिंचकर या संघ या स्पर्धेमध्ये पहिला आपल्याला विजय निश्चित करताना पाहायला मिळालाय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येस, आत्ताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय मनोरंजन चिंचकरी संघाचा रितेश पाटील. रितेश पाटील कडून चांगली गोलंदाजी केली गेली. 6 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले आणि केवळ 5 धावा खर्च करत 2 विकेट त्याच्या माध्यमातून घेतल्या गेल्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी